नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या परिपाठामध्ये आपणा सर्वांचं स्वागत. आज आहे 17 डिसेंबर 2020, मार्गशीर्ष शालिवाहन शके 1942. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या सुविचारामध्ये आपण एक हिंदी दोहा बघणार आहोत. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, दोहा म्हणजे काय? तर आपण अगोदर या दोह्याचा अर्थ बघू आणि त्यानंतर मी तुम्हाला सांगते की दोहा म्हणजे नक्की काय. बघा, काल करे सो आज कर, आज करे सो अब, पल में प्रलय होएगी, बहुरी करेगा कब. संत कबीर यांनी एक अतिशय मौलिक विचार यातून मांडला आहे. पहा, काल करे सो आज कर. जे कार्य तुम्ही उद्या करणार आहात ते आजच करा. आज करे सो अब, आज जे करणार होतात ते आत्ताच करा. पल में प्रलय होएगी, क्षणात येथे काहीही होऊ शकते, कोणतीही अडचण येऊ शकते, संकटे येऊ शकतात. बहुरी करेगा कब, आणि जर असं झालं तर तुम्ही ते काम कधी करणार? थोडक्यात काय, कोणतेही काम उद्यावर न ढकलता ताबडतोब पूर्ण केले पाहिजे. तर मुलांनो, आज आपण इंग्रजी शब्दाऐवजी हा एक हिंदी शब्द समजून घेऊ. तर दोहा, दोहा म्हणजे काय? तर हा एक काव्याचाच प्रकार आहे. याला छंदामधील काव्य असे म्हणतात. याला 4 चरण असतात. याला मात्रिक छंद असेही म्हटले जाते, कारण त्याच्या मात्रा ठरलेल्या असतात. सुरुवातीच्या चरणांमध्ये 13-13 आणि नंतरच्या चरणांमध्ये 11-11 मात्रा असतात. असो, हे जरी तुम्हाला समजलं नाही तरी एक गोष्ट मात्र लक्षात घेण्यासारखी आहे. या दोह्यांमधली जी भाषा आहे त्या भाषा, याच्यामध्ये बऱ्याचशा भाषांचा प्रभाव आढळतो. फारसी, तुर्की, ब्रज, संस्कृत, हिंदी अशा सगळ्या भाषांचे जे शब्द आहेत ते शब्द आपल्याला या दोह्यांमध्ये आलेले दिसतात. विशेषतः संत कबीर यांचे दोहे प्रसिद्ध आहेत. तसेच रहीमदास यांचे दोहे, बिहारी यांचे दोहे, संत मीराबाई, संत तुलसीदास, सूरदास या सगळ्यांचे दोहे प्रसिद्ध आहेत. तुलसीदासांचे रामचरितमानस हे तर संपूर्ण दोहा या प्रकारामध्येच लिहिलेले आहे. अशा या दोह्यांमधून अनेक संतांनी आणि कवींनी मौलिक विचार मांडलेले आहेत. या कुंदेन तुषारहार धवला, या शुभ्रवस्तामृता, या वीणावरदंड मंडितकरा, या श्वेत पद्मासना, या ब्रह्माच्युत शंकरा प्रभुतिदे, दैवे सदा वंदिता, सा मा पातु सरस्वती भगवती, निःशेष जाड्या पहा.
ગુજરાતી પ્રતિજ્ઞા. ભારત મારો દેશ છે. બધા ભારતીય મારા ભાઈ બહેન છે. હું મારા દેશને ચાહું છું અને તેના સમૃદ્ધ અને વૈવિધ્યપૂર્ણ વારસાનો મને ગર્વ છે. હું સદાય તેને લાયક બનવા પ્રયત્ન કરીશ. હું મારા માતા પિતા, શિક્ષકો અને વડીલો પ્રત્યે આદર રાખીશ અને દરેક જણ સાથે સભ્યતાથી વર્તીશ. હું મારા દેશ અને દેશબાંધવોને મારી નિષ્ઠા અર્પી છું. તેમના કલ્યાણ અને समृद्धीમાં જ મારું સુખ રહ્યું છે. जय हिंद. चला मुलांनो, आज आपण आणखी एका छोट्या विद्यार्थ्यांकडून लव्हेंडर फ्लॉवर कसं बनवायचं ते पाहूयात. Hello friends, today we will learn how to make lavender flower. Take one A4 sheet of paper, any color. I am showing white paper. These are two examples. Take the sheet of paper and fold it in this way, corner to corner. In this way. This way. We are fold like this. Press it with your nails. Neat and tightly. Now we have to cut it from middle. Straightly. By making now these two strips are there. Take this one strip. Take this one strip and fold it in like that. Fold it again in this way. In this way neatly. We have fold this way. Press it with your nails, but we don't have to tear it. Take scissor and we have to cut small. I will show you. Fold upside like this, one line you have to fold. Then till this line only we have to cut. Then it give very easy cut in this way. Now these strips are over cutting. Now open. Open it. Now you have opened. Then opposite side. Fold it on opposite side like this. Fold. First paste glue. Glue. Now fold it in that way. See.
Now we have to roll it. Now take this sheet of paper and take any refill and roll. And then it make very nice stick. Very nice, right? Now take this, stick it properly. Now we have to roll it in this way. First we have to stick here glue. Properly we have to stick. My glue is over. Now take this stick. Now paste. See. Now roll it. After rolling, the lavender flower is ready. I am rolling. Properly, we have to roll it properly. Then it looks very nice. See, now lavender flower is ready. Now lavender flower is ready. Stick is too big. See. The stick. See, this lavender flower. Example of this. See these lavender flowers. Okay, bye bye. मुलांनो, आज आपण एका खास Subscribe to my channel. व्यक्तिमत्वाविषयी Bye. जाणून घेणार आहोत. डॉक्टर रघुनाथ अनंत माशेलकर यांचा जन्म 1 जानेवारी 1943 गोवा या राज्यातील माशेल या गावात झाला. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे ज्येष्ठ वैज्ञानिक, ग्लोबल रिसर्च अलायन्सचे अध्यक्ष, रॉयल सोसायटी लंडनचे फेलो, वैज्ञानिक व औद्योगिक संशोधन संस्थेचे अध्यक्ष. एक दिवस सकाळी पेपर वाचत असताना एका विचित्र बातमीकडे डॉक्टर माशेलकरांचे लक्ष गेले. अमेरिकेने हळदीच्या औषधी वापरावर आपले हक्क असल्याचे त्या बातमीत म्हटले होते. थोडक्यात काय तर अमेरिकेने हळदीचे पेटंट घेतले होते. बातमी वाचताच माशेलकर बेचैन झाले. भारतीयांकडे अनेक पिढ्या चालत आलेले हे ज्ञान कोणीतरी स्वतःचे असल्याचा राजरोस दावा करतो आहे हे योग्य नव्हेच. यावर अमेरिकेशी न्यायालयीन लढाई करून आपले हक्क आपण राखले पाहिजेत असा पक्का विचार करून डॉक्टर कामाला लागले.
जोरदार न्यायालयीन लढाई झाली. हळदीचे गुणधर्म सांगणारे अनेक संस्कृत श्लोक, पाली भाषेत हळदीबद्दल लिहिले गेलेले संदर्भ, अनेक कागदपत्रे जमा करून त्या सर्वांचा अभ्यास करून डॉक्टर माशेलकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ही अमेरिकेविरुद्धची हळदीघाटची लढाई जिंकली. यातून 2 चांगले परिणाम झाले. एकतर आपल्या ज्ञानाचे हक्क आपल्याकडे राहिले आणि दुसरा फायदा असा की आपल्या पारंपरिक ज्ञानाची किंमत आपल्याला आणि साऱ्या जगाला समजली. अमेरिकेसारख्या राष्ट्राला भारतीय ज्ञानाचे महत्त्व कळाले आणि आपण दुसऱ्याच्या ज्ञानावर आपला हक्क सांगायचा नाही हा धडा देखील मिळाला. असे हे डॉक्टर रघुनाथ माशेलकर यांच्याविषयी आपण या पुढील व्हिडिओमधून अधिक माहिती जाणून घेऊया. डॉक्टर रघुनाथराव माशेलकर. रघुनाथ अनंत माशेलकर. जन्म 1 जानेवारी 1943. मूळचे गोव्यातील माशेल इथले. माशेलसारख्या टुमदार गावात निसर्गरम्य वातावरणात त्यांचं बालपण गेलं. परंतु त्यांच्या वयाच्या अवघ्या 6व्या वर्षी वडिलांचं छत्र हरपलं. आईनं मोठ्या धीरानं त्यांचं संगोपन आणि पालनपोषण केलं. त्यांना चांगलं शिक्षण घेता यावं यासाठी त्या माऊलीनं माशेलसारख्या छोट्या गावातून मुंबईसारख्या मोठ्या शहरात येण्याचा निर्णय घेतला. मुंबईत येण्याचा आईचा निर्णय रघुनाथरावांनी सार्थ ठरवला. आम्ही तिकडे डॉक्टर देशमुख गल्लीसमोर खेतवाडीत गल्ली समोरच्या वेडिंगेत राहत होतो. त्यावेळी परिस्थिती फारच कठीण होती आणि ती 7वी झाल्यानंतर मग त्याला युनियन हायस्कूलमध्ये हे करायचं, ॲडमिशन मिळवायचं. पण तेव्हा माझी परिस्थिती एवढी कठीण होती की तिकडे 21 रुपये फी भरायची होती, पण ते सुद्धा माझ्याकडे नव्हते. मुंबईतल्या पालिकेच्या शाळेतील शिक्षकांनी त्यांचं आयुष्य घडवलं. मुंबईच्या युनियन हायस्कूलच्या भावे सरांनी रघुनाथरावांमधील सुप्त गुण ओळखून त्यांना प्रेरित केलं. त्यांची आई हे त्यांचं प्रमुख प्रेरणास्थान. मुलाला सर्वोच्च शिक्षण देता यावं यासाठी त्यांनी प्रचंड कष्ट घेतले. मी सांगितलेलं त्याला पटतं, पण अजूनपर्यंत. आम्ही फार गरीब होतो ही गोष्ट खरी आहे, पण आईने अधिक असं भासू दिलं नाही की आपण गरीब आहोत म्हणून. त्यांच्यातली शिक्षणाची उर्मी त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. पैशांअभावी पुस्तकं विकत घेऊ शकत नाही म्हणून मुंबईच्या मॅजेस्टिक बुक स्टॉल बाहेर बसून ते तिथली पुस्तकं वाचून लगेचच परत करत असत. त्यावेळी गरिबी एवढी होती की पुस्तकं विकत घ्यायची ताकद नव्हती. त्यामुळे नवीन पुस्तक आलं की त्यांना मी सांगत असे की मी तिथे फुटपाथवर बसून वाचेन, पण मला वाचायला द्या. 11वीच्या परीक्षेत माशेलकर मेरिटमध्ये आले, पण परिस्थितीमुळं त्यांनी पुढे न शिकण्याचं ठरवलं. इथंही आईच्या आग्रहामुळं त्यांनी महाविद्यालयात प्रवेश घेतला आणि 1969 साली मुंबई विद्यापीठाच्या रसायन अभियांत्रिकी विभागाचे तत्कालीन संचालक प्राध्यापक शर्मा या अत्यंत सृजनशील संचालकांच्या मार्गदर्शनाखाली आपली उच्च विद्याविभूषित पदवी अर्थात PhD प्राप्त केली. Being a very bright student, it was more than a pleasure for me to have him. युरोपमधल्या सॅल्फोर्ड विद्यापीठात जाऊन संशोधनही केलं. आयुष्यातली कमीत कमी 12 वर्ष तरी अनवाणी चालणारा, सार्वजनिक दिव्याखाली अभ्यास करणारा हा माणूस पुढं इंग्लंडमध्ये जिथं न्यूटननं सही केली आहे त्या पुस्तकात स्वाक्षरी करण्याचा सन्मान मिळवणारा पहिला महाराष्ट्रीय ठरला. डॉक्टर माशेलकरांचा उल्लेख आला की त्याबरोबर लगेचच आठवते ती त्यांनी जिंकलेली आगळीवेगळी हळदी घाटाची लढाई. आपल्या सर्वांनाच हळदीचे औषधी गुणधर्म माहीत आहेत. जखम झाल्यावर त्यावर हळद लावण्याचा रामबाण उपाय. आपल्याकडं अनेक पिढ्या चालत आलेलं हे ज्ञान
कोणीतरी स्वतःचं असल्याचा राजरोस दावा करतोय हे योग्य नव्हे. Now, what one suddenly found was that although the knowledge was ours, you were seeing some American patents on that. What does American patent means? That means America claims that they have discovered this. Now, that cannot be right. I mean, if you look at turmeric, wound healing properties of turmeric, these are known to my mother, so they must be known to my mother. How can America take patents on that? So therefore, when this particular patent appeared, I said nothing doing. We have to challenge. We have to demonstrate that this is India's traditional knowledge. Nobody else can have a right on that. And we fought it, and within 14 months we won. And I believe that was a path-breaking event because it opened up the eyes of the entire world that you can't take the developing world for granted. They also know how to fight, and most importantly, we knew how to win. हाच प्रकार बासमती तांदळाच्या बाबतीतही घडला. त्याचंही पेटंट माशेलकरांनी परत मिळवलं. औषधांपासून ते खतांपर्यंत, जीवनोपयोगी रसायनांपासून ते गृहिणींसाठी उद्योग वसवून देण्यापर्यंत अनेक लहान मोठ्या व्यवसायात डॉक्टर रघुनाथराव माशेलकरांनी मार्गदर्शन केलं. व्यवस्थापनापासून ते स्वतः प्रयोगशाळेत संशोधन करण्यापर्यंत जातीनं काम केलं आणि आजही ते तितक्याच जोमानं कार्यरत आहेत. Let us look at a silent revolution that is taking place in India. India is rapidly becoming a global research, design and development platform hub for the world. More than 100 companies around the world have set up their R&D centers in India just during the last 5 years. These are not small companies. Many of them, their budgets are bigger than India's R&D budgets. These are not small centers employing 10 or 20 people. Many of them employ over 1,000 people. The biggest would be the R&D center of General Electric at Bangalore. Its current size of 1,600 employees will increase to around 2,400 employees, making it the second largest R&D center of GE in the world. This is what I meant by India becoming a global knowledge production center. सकारात्मक विचारांचा प्रचंड उत्स्फूर्त असा प्रवाह अनुभवायचा असेल तर डॉक्टर रघुनाथराव माशेलकरांच्या सहवासात आयुष्यातले काही क्षण घालवावेत. त्यांनी लिहिलेले भारताच्या प्रगतीच्या कल्पनांविषयीचे लेख आवर्जून वाचण्यासारखे आहेत. असे हे जगतविख्यात रसायनशास्त्रज्ञ डॉक्टर रघुनाथ माशेलकर हे एक आगळं वेगळं रसायन आहे. अर्धशतकाहून जास्त पुरस्कार, अनेक मानद पदव्या, असंख्य वैज्ञानिक संस्थांचे सदस्य, भारतातील सर्वोच्च मानाचे पुरस्कार अर्थात पद्मश्री, पद्मभूषण आणि पद्मविभूषण अशा पुरस्कारांचे मानकरी असलेले बहुआयामी व्यक्तिमत्व डॉक्टर रघुनाथराव माशेलकर. याचमुळे पंतप्रधानांच्या वैज्ञानिक सल्लागार मंडळाचे सदस्य म्हणून त्यांची 2दा निवड झाली आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कार्यात आणि विकासात देखील त्यांचा महत्त्वपूर्ण असा मोठा वाटा आहे. What is the most powerful equation आतापर्यंत आणि सिम्पलेस्ट पण मोस्ट पॉवरफुल? मग कुणीतरी म्हणाले न्यूटन सेकंड लॉ F इक्वल टू ma, फोर्स इक्वल टू मास इंटू एक्सेलरेशन. तर दुसरा एक सायंटिस्ट होता, तो म्हणाला नाही, इट इज E इक्वल टू mc स्क्वेअर, आईन्स्टाईनचं. तुझ्यात मी काय म्हटलं माहितीये का? हे म्हटलं हे काही नाही, आणखी आपल्याला सांगता येतील. म्हटलं मोस्ट इम्पॉर्टंट इक्वेशन इज E इक्वल टू F. आता आपण म्हणाल E म्हणजे काय आणि F म्हणजे काय? E म्हणजे एज्युकेशन आणि F म्हणजे फ्युचर. एज्युकेशन इक्वल टू फ्युचर. आधुनिक विज्ञान, तंत्रज्ञान आणि पारंपरिक ज्ञानाचा समन्वय ही त्यांच्या विचारांची त्रिसूत्री आहे. तर असे हे रघुनाथ माशेलकर. प्रचंड कष्ट करण्याची वृत्ती, सकारात्मकता, शिस्त, संशोधक वृत्ती, नेतृत्व गुण व प्रखर देशनिष्ठा हे त्यांच्या व्यक्तिमत्वाचे पैलू आज आपण जाणून घेतले. Start. एडिसन ने बल्ब बनाया, ग्राहम बेल ने फोन, पर पहिए को किसने खोजा हमें बताए कौन. एडिसन ने बल्ब बनाया, ग्राहम बेल ने फोन, पर पहिए को किसने खोजा हमें बताए कौन.
राइट ब्रदर्स ने खोजा जहाज, हेनरी फोर्ड ने कार, स्टीफनसन ने था किया ट्रेन का आविष्कार। मार्कोनी ने की रेडियो वायरलेस की खोज, टेलीविजन किसने खोजा जिसे देखते रोज। गलीलियो ने खोजा टेलीस्कोप जो है दूरबीन, खगोल शास्त्री खोजे जिससे तारे 1 2 3 1 2 3, खगोल शास्त्री खोजे जिससे तारे 1 2 3। एडिसन ने बल्ब बनाया, ग्राहम बेल ने फोन, पर पहिए को किसने खोजा हमें बताए कौन। विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी गृहपाठ. आजच्या परिपाठात आपण कोणकोणत्या शास्त्रज्ञांची माहिती पाहिली, त्यांनी कोणकोणते शोध लावले. त्यानंतर अजून एक छान मजेशीर गृहपाठ. तुम्ही देखील धनुषप्रमाणे कोणतीही एक ॲक्टिव्हिटी निवडायची आहे आणि तिचा व्हिडिओ बनवायचा आहे. मग ती ॲक्टिव्हिटी एखादा विज्ञान प्रयोग असेल, अगदी कुकिंगची असेल किंवा क्राफ्ट असेल. पण हा व्हिडिओ बनवताना तुम्ही जे बोलणार आहात ते मात्र त्या इन्स्ट्रक्शन आपल्याला इंग्रजीमधूनच हव्यात हां.